सर्वप्रथम नमस्कार. मी ॲडव्होकेट गीता विकास अण्णा जाधव 16 कलवंडे जिल्हा परिषदमधून मला वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिलेली आहे. आणि आमचे साहेब अण्णासाहेब जाधव हे यांच्या समवेत मी गेले कित्येक म्हणजे 8-9 वर्ष या म्हणजे कोकणामध्ये बऱ्यापैकी म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये म्हणा, तालुका चिपळूणमध्ये किंवा इतर ह्या इथल्या परिसरात सातत्याने त्यांच्या समवेत येत असते, जात असते. त्यामुळे प्रत्येक इथल्या असणाऱ्या अडीअडचणी किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या जवळून पाहिलेल्या आहेत. इथे बऱ्याच समस्या आहेत, अडीअडचणी आहेत, रस्त्याचा प्रश्न आहे, बाकी म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी ज्या सुविधा पाहिजे किंवा बसेस वगैरे आहेत त्या वेळेवर नाही आहेत. बऱ्याच समस्या आहेत आणि त्यांना सगळेच नागरिक इथले सामोर जात आहेत. मतदानमध्ये म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की मुद्दे तर काय सगळेच इलेक्शनला ज्यावेळेस उभे राहतात त्यावेळेस सगळेच आल्यानंतर आपले मतं मागण्यासाठी, मताचा जोगवा मागण्यासाठी ज्यावेळेस लोकांकडे जातात तेव्हा सगळेच आश्वासनं देत असतात की आम्हाला कुठल्या पद्धतीने म्हणजे मतं मिळवण्यासाठी की आम्ही रस्त्याची सुविधा, पाणी, बाकीच्या ज्या काय आहे सुविधा त्या आम्ही करणार. पण ते करत नाही. पण आम्हाला असं वाटतं की आम्ही लोकांना ह्या माध्यमातून न्याय देणार आणि लोकांनी जर मताच्या स्वरूपात म्हणजे आशीर्वाद त्यांचा जर मिळाला तर नक्की ह्या ज्या अडीअडचणी किंवा बाकीच्या गोष्टी सगळ्या ज्या किचपडत राहिलेल्या त्यांना मी न्याय द्यायचा वकील असल्यामुळे कोर्टामध्ये प्रत्यक्ष आपण एखाद्याला न्याय द्यायचं काम करतो. आणि इथल्या 16 कलवंडे जिल्हा परिषदमध्ये बऱ्याच अशा अडचणी आहेत किंवा महिलांचे प्रश्न आहेत, त्यांना म्हणजे त्या माध्यमातून मी न्याय देऊ शकते असं मला वाटतं आहे. एका अर्थाने पाहायला गेलं तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी मला उमेदवारी इथे दिल्यानंतर इथल्या 16 कलवंडे जिल्हा परिषदमध्ये एक चांगल्या पद्धतीने इथल्या बहुजन वर्गाला एक न्याय देण्याचं काम केलं असं मला वाटत आहे. आणि त्याचा पूर्ण जो आहे मी बाळासाहेब आंबेडकरांनी जो माझ्यावरती विश्वास टाकून ही उमेदवारी दिली तर इथल्या लोकांना त्या माध्यमातून आम्ही चांगला पुरेपूर न्याय देऊ. आणि इथे बऱ्याच अडचणी आहेत, जसं वीज, पाणी, बाकी समस्या आहेत, त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि जास्तीत जास्त महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार आहेत त्यांना वाचा फोडून त्यांना न्याय देण्याचं काम हे या माध्यमातून केलं जाईल.